महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात शेतजमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंड शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे. पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे. राज्यातल्या जनतेचा शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे का खरोखर ही मदत पाठवणार आहे. आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं कारण आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा